मी हे सुद्धा सांगितलं की लवकरच तुमच्या दोघांच्या लग्नाचा योग आहे. पण मग ती निघून का गेली? रडत होती ती. अचानक काय झालं माहित नाही मला. ती एकदम उभी राहिली, म्हणाली मला नाही करायचंय लग्न. तुमचं नक्की प्रेम आहे ना एकमेकांवर, का तुम्ही एकटेच प्रेम करता? कारण सगळे गुण जुळतायत म्हटल्यावर मुलगी पळून का जाईल? तू नूतनताईंचा मुलगा आहेस म्हणून सांगतोय तुला. सांभाळून राहा रे बाबा. आजकालच्या मुलींचं काही खरं नाही. कळलं तुला गुरुजींनी काय सांगितलंय त्याला ते? आणि मला पूर्ण खात्री आहे की तुला काहीतरी उलट सांगितलं. आरती आता बोल, तुला गुरुजींनी नेमकं काय सांगितलंय ते? मला तर त्यांनी वेगळंच सांगितलं, भीतीच दाखवली. काय सांगितलं? त्यांनी आधी माझा हात पाहिला आणि त्यांनी सांगितलं की काय? अहो काय बोलताय तुम्ही? जे आहेत तेच बघून बोलतोय. जे शास्त्र सांगताय तेच सांगतोय. बरोबर. पत्रिका हेच सांगतेय. हे शास्त्र खोटं ठरत नाही. आधी त्याचं आयुष्य चांगलं होतं, पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि खूप गडबड झाली. यापुढे सुद्धा सगळी उलथापालथ होणार आहे त्याच्या आयुष्यात. हे बघ, तुम्ही दोघे प्रेमात आहात, लग्न करणार आहात. मी काय तुम्हाला थांबवू शकत नाही, पण सांगणं माझं काम आहे. एक लक्षात ठेव, तुझ्या पत्रिकेमध्ये मृत्यू षडाष्टक आहे. म्हणजे? मी तुला नीट समजावून सांगतो. तू जर विक्रांतशी लग्न केलंस तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. निश्चित आहे. काय? एक अनुभव आला आहे तुला. आता विषयाची परीक्षा घ्यायची आहे का? हे बघ, मला खूप वर्षांचा अनुभव आहे. पत्रिका बघण्यात मी कधीच चुकत नाही. जे नशिबात लिहिलंय ते कोणीही बदलू शकत नाही. जे नशिबात लिहिलंय ते कोणी बदलू शकत नाही. पण जसे तुम्ही दोघं आम्हाला आमच्या कुटुंबातले वाटायला लागलात, तसंच मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा व्हायला हवं ना. बरोबर की नाही? म्हणून मला काय म्हणायचंय की जे काय करायचंय ना ते सगळ्यांच्या संमतीने करूया. प्रयत्न करू ना. काय? आणि तरी समजा जर विरोध कायम राहिला तर आपल्याला ऍटलीस्ट समाधान तरी राहील की आपण कोणाला अंधारात नाही ठेवलं. बरोबर ना? तुम्ही प्रयत्न करा. कदाचित तुमचे विचार तुमच्या आईला पटतील सुद्धा. काय सांगता येत? काय आम्हा म्हातारांना नवीन विचार स्वीकारायला थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. कसं आहे वेदांत, माझ्या आरतीमुळे तुमच्यात आणि तुमच्या आईमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद व्हायला नको आहेत. नाही होणार. मी बोले नाहीशी. आणि कोणालाही न सांगता मी आरतीला असं घेऊन गेलो, एक धाडसी पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तुम्ही सगळे खूप घाबरलात, तुम्हाला त्रास झाला. त्याबद्दल खरंच. अरे नाही नाही नाही, अजिबात असं वाटून घेऊ नका. आम्हाला पटलंय खरं तर. पण तुम्ही जे काही केलं ना ते अगदी योग्यच केलंय. म्हणजे आरतीसाठी हा मार्गच अगदी योग्य होता. नाही तर तिने आणखीन उशीर केला असता खरं सांगायला, नाही का? पत्रिका आणि इतर काही बाबतींमध्ये ती आमच्या सुमनवरती गेली आणि लगेच विश्वास बसतो तिचा. खरं तर आम्ही खूप खूप आभारी आहोत तुमचे. खूप आभारी आहोत. ठीक आहे, आम्ही येतो. आरती, काळजी घे. नाही, नक्की काय केलं ते त्यांनी सांगितलं नाही.
हा, पण त्यांनी एवढं मात्र नक्की सांगितलं की विक्रांतच्या मनातनं आता आरतीला कायमचं काढून टाकायचं. यु नो व्हॉट, मी तर ठरवलंय विक्रांतच्या फोन मधून त्या आरतीचे फोटो सुद्धा डिलीट करणार आहे. बरोबर आहे ना, होणारी बायको आहे मी. अशा कुठल्याही मुलीचे फोटो कसं ठेवलीन मोबाईल मध्ये? कमॉन, तुम्ही दोघं असं काय बघताय? चला ना, चला तयारीला लागा. चला, एक खूप मोठी काळजी दूर होणार आहे आपली. ओ माय गॉड, मम्मा मी माझ्या फ्रेंड्सना सांगते. फोन कुठे आहे? बचा बचा, एक मिनिट थांब. काय आहे, आधी आम्ही जाऊन भेटतो त्यांना. कसे लग्न कार्य म्हटल्यानंतर आधी सगळं नीट क्लिअर करून घेतो. पुढे जाऊन गैरसमज नकोत ना. बडवाई, आपण फोन करूनच त्यांना भेटायला जाऊया, म्हणजे सगळं काय ते समजून घेता येईल. झाला? दाखवलास माझ्यावर परत अविश्वास? मम्मा, अगं मी सांगतेय ना, विक्रांतच्या आईनी स्वतः मला तिकडे बोलवलं. मी तिकडे गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझं विक्रांतशी लग्न होणार आहे. कळतंय का? ते काय मला माहिती नाही. प्लीज तुम्ही तयारी सुरू करा. हवं असेल तर आत्ता सार्थक दादाला फोन कर. आद्या वहिनीला सांग, दोघांनाही सांग, चांगले 15 दिवस सुट्टी घ्यायची. खूप कामं बाकी राहिलीत लग्नाची. ओके? आणि पप्पा, मला प्रॉमिस करा, माझं लग्न सार्थक दादाच्या लग्नापेक्षा जास्त धूमधडाक्यात व्हायला पाहिजे. ओके? मी लागते तयारीला. हा, आलेच मी. अरे ते तुला माहिती आहे, आम्ही दोघेही तुम्हा दोघींची बाजू समजून घ्यायला कायम तयार असतो आणि सक्षम देखील आहोत. पण एक मिनिट मला बोल दे. तर मी बोलतोय ना. हे बघ, माझा पत्रिकेवरती अजिबात विश्वास नाहीये, पण तुझ्या आईचा आहे. पण मी त्यांच्या विश्वासात अजिबात ढवळाढवळ करत नाही किंवा त्या मला देवदेव करायला भाग पडत नाही. हे तू लहानपणापासून बघत आलीस. पण तू आणि अमूल्य, तुमच्या दोघींची वाढ वेगळी, विचार वेगळे, तरी आम्ही तुम्हाला दोघींना स्वीकारलंय ना. काय ग? तरी तू आम्हाला काही सांगितलं नाहीस तिकडे जे काही घडलं त्याबद्दल? मी खूप घाबरले होते. अगं, पण तू आम्हाला सगळ्यांना किती घाबरवून सोडलंस. गुरुजी जे काही म्हणाले त्यावर विश्वास बसला माझा. कारण मी विक्रांतच्या आयुष्यात आले आणि त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट खरी होती ना. त्यांनीच सांगितलं की विक्रांतला काहीच सांगू नकोस. त्याला खरंच काही झालं तर ही भीती वाटली मला आणि म्हणून मी पळून आले. आरती, कसं काय बघा, अगं प्रश्नांपासून संकटांपासून कधी पळून जायचं नसतं. ही शिकवण विसरलीस तू? ताई, अगं मला तरी सांगायचं, आम्हाला अंधारात ठेवून काय झालं? आपण सगळ्यांनी मिळून उपाय शोधला असता. आणखीन 4 ठिकाणी पत्रिका दाखवली असती. वेदांत पण हेच म्हणाला. अगं आम्ही त्या गुरुजींना शोधलं असतं. काही कठीण नाहीये ते. अगं हे असले ढोंगी ना सहज सापडतात. थांब, मी आहे ना त्याला सोशल मीडियावरच सांगते. दोन्ही मुली 2 टोकाच्या आहेत नाही? आरती, अगं केवढं घाबरवून सोडलं होतंस आम्हाला. नाही, मला खरंच सुचत नव्हतं मी काय करू. वेदांत एक वेगळाच मुलगा आहे नाही का? हो ना. कुठे घेऊन गेला होता तुम्हाला? तू अचानक आला आणि मला एका आजी आजोबांकडे घेऊन गेला. त्या दोघांची पत्रिका कधीच जुळली नाही. पत्रिका बघून भटजी म्हणाले होते गुण जुळत नाहीतच, पण हिच्या पत्रिकेत दोष आहे. पत्रिकेतले गुण जुळो न जुळो, मन जुळली पाहिजेत, विचार जुळले पाहिजे. ती मुलगी मला या घरामध्ये नकोय.
ठीक आहे, ती नाही येणार या घरात. मी तिला आणि विक्रांतला दुसरं घर घेऊन देईन आणि ते दोघे तिथेच राहतील. बाय द वे, विक्रांतचा साखरपुडा झालेला नाहीये. काय हे सगळं नाटक होतं. हो, पण हे लक्षात ठेव, जर अशी वेळ आली ना तर मी हे खरोखर करू शकतो. मी समस्त आई जमातीबद्दल बोलतीये, कारण सगळ्या आया ना अशाच वागत असतात. आपण तरुणपणी कशा वागत होतो हे मात्र सोयीस्कररित्या विसरतात. आपल्या मुलांना मात्र सतत सांगत असतात की हे करू नकोस, ते करू नकोस, अमुक करू नकोस, ढमुक करू नकोस. अगं कंटाळतात ग मुलं हे सगळं ऐकून. मग ठरवतात की जाऊ दे, मी माझ्या मनाप्रमाणे वागणार. तरुण मुलं ना आधी कृती करतात आणि मग जमलं तर विचार करतात. आणि जरा विचार कर नूतन, तू जे काय वागलीस ना त्या गोडबोले गुरुजींचा ज्या पद्धतीने वापर करून घेतलायस ना तू नूतन, ते करण्याआधी एकदाही विचार केला नाहीस की तुझ्या या वागण्याने घरातलं जे काय वातावरण आहे ते किती चिघळू शकतं. तुझी ना चूक झालीये नूतन. माझी चूक आहे? माझ्या मुलांनी माझं ऐकावं ही अपेक्षा ठेवली, ही माझी चूक आहे? त्या मुली घरात आणायच्या ज्यांना फक्त लोकांना फसवता येतं. नूतन, अगं त्या मुलींच्या बद्दल तुझं मत चुकीचंही असू शकतं ना. अजिबात नाही. बघ ना, ती मुलगी अजून घरात सुद्धा आली नाहीये आणि माझी मुलं मला दुरावली आहेत. या अशा संस्काराच्या मुलीला घरात आणायचंय? त्या मुलीवर जर का चांगले संस्कार झाले नसते ना नूतन, तर विक्रांतला फूस लावून परस्पर लग्न करून ती कधीच या घरामध्ये आली असती. आणि मी ते होऊ दिलं असतं असं वाटतंय? गांधारी झालीस तू, दिसत नाहीये तुला? त्या मुलीनी विक्रांतला जर का काही सांगितलं ना तर तो एका क्षणाचाही विलंब करणार नाही आणि ती गोष्ट करून मोकळा होईल. पण ती मुलगी तशी नाहीये आणि म्हणून हा साखरपुडा झाला नाही. वेदांतनी सांगितलं ना आपल्याला सगळं. मग मी काय करू? तो असं वागेपर्यंत थांबू का? ती मुलगी आज न उद्या हे करणारच आहे. वेदांतनी जे नाटक केलं ना ते ती मुलगी उद्या प्रत्यक्षात करायला लावेल. आई, तुला समजतच नाहीये का मी काय बोलतेय ते? एक आई म्हणून पण समजत नाहीये? अगं जरा माझ्या बाजूने येऊन विचार कर ना तू. अगं एकटी पडले ग मी. हे जर असते ना तर यांना माझी बाजू नक्की समजली असती. तोच विचार सुरू आहे माझ्या डोक्यात. खूप शंका आहेत मनात, पण सध्या काहीच उत्तर नाहीये माझ्याकडे. माझ्यासारख्या मुलीला फक्त चांगला नवरा नको असतो. सासू सोबत चांगले संबंध असणं पण तितकंच महत्वाचं. कारण सुनेचा सगळ्यात जास्त वेळ तिच्या सासू सोबतच जातो. आणि विक्रांतच्या घरी काय होईल मला नाही सांगता येत. हे बघ आरती, त्या तुझ्या सासू असल्या तरी सुद्धा विक्रांतची आई आहे. लग्न झाल्यानंतर तू तुझा स्वभाव बदलू नकोस. त्यांना जसं वागायचंय तसं वागू दे. आणि अण्णा म्हणाले ना, माणसं बदलतात. आपण त्या आशेवर राहू, नाही का? तू बस आधी इथे, तू बस ना. मला सांग, प्रेमात पडणं आपल्या हातात असतं का? म्हणून तर म्हणतात ना, प्यार हो जाता है
पडलो मी प्रेमात, काय करू? माझ्या हातात असतं तर नसतो पडलो प्रेमात. माझ्या मनाला पटवून सारिकाच्या प्रेमात पडलो असतो, पण तसं नाही झालं ना. झालं तुझं बोलून? नाही झालं. हे बघ, मी जर का सारिकाच्या प्रेमात पडलो असतो तर मला त्रास झालाच असता. मग मी मदत मागायला तुझ्याकडे आलोच असतो ना. मग त्यापेक्षा आधीच मी तुझ्याकडे मदत मागायला आलो. तूच सांग कुठे चुकलो मी? नाही, तू कधीच कुठेच चुकत नाहीस. चुकतो आम्ही. कारण काय ना, तुझ्या आयुष्यात काही झालं की तू माझ्याकडे येणार, हे मला माहिती आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, मनावर ताबा ठेव, कंट्रोल कर. अरे मी एक वेळेस तुझं लग्न पण लावून देईन आणि जे होईल ते बघूया आपण. पण विक्रांत, आईला जो त्रास होणार तो बघवणार आहे का तुला? नाही नाही, मला आईपासून वेगळं नाही व्हायचं आणि मला आरतीशिवाय सुद्धा नाही राहायचं. दादा, तू स्मार्ट आहेस, तू काहीतरी आयडिया कर. तू असं काहीतरी कर ना की आई आणि आरती एकाच घरात सुखात राहिले पाहिजेत. विक्रांत, दोघी एका घरात सुखाने सोड नुसत्या राहू पण शकणार नाहीत, पण वेगवेगळ्या त्या सुखाने राहू शकते. आणि आता आईला आपण अजून त्रास नाही द्यायचा, आपल्याला आईचं पण ऐकावं लागणार. दादा प्लीज काहीतरी मार्ग काढ ना. हो, मलाच काढावं लागेल. तू काय, तू फक्त प्रेमात पड आणि मी तुझ्या प्रेमासाठी मार्ग काढत राहतो. कारण या जगात प्रेम सोडून दुसरं काहीच नाही ना तुझ्यासाठी. दादा, तू पण एकदा प्रेमात पडून बघ, म्हणजे माझं सगळं पटेल तुला. नाही सुधारणार तू. पण मला त्या घरात माझं आयुष्य काढायचंय. आयुष्य कळतंय का तुला? तेही अशा बाईसोबत जिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध माझ्याशी लग्न करेल. तिला सून म्हणून वेगळी मुलगी पाहिजे आणि तिच्या जागी मी त्या घरात जाईन. मला बघून तिला सारखं आठवत राहील की माझ्यामुळे तिचा मुलगा तिच्या इच्छेविरुद्ध गेलाय. खूप गंभीर आहे हे. थारेवरची कसरतच आहे ही. कळतंय का तुला? हो अगं, मला सगळं कळतं. पण मला असं वाटतं की आपल्याला ना ह्या प्रॉब्लेम सोबत जगायला, म्हणजे त्या प्रॉब्लेम सोबत जगणं शिकायला. कारण प्रॉब्लेम्स कधी आपल्या आयुष्यातून जाणारच नाही. पण जितकं प्रेम आपण आयुष्याच्या चांगल्या बाजूवर करतो ना, तितकंच प्रेम आपण त्या प्रॉब्लेम्सवर सुद्धा करायला पाहिजे. मला कधी कधी खूप प्रश्न येतात ग माझ्या मनात. अरे पण का हा अट्टाहास कशासाठी? कारण अण्णा, मला माझ्या शिक्षणाचा भार तुमच्या दोघांवर टाकायचा नाही. खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला आणि अभिमानही वाटतो. मी साखर घेऊन आले. शिक्षणाचा भार आमच्यावर टाकायचा नाही. खूप अभिमान वाटतो मला तुझा. ठीक आहे, बघा कसं काय जमता येते. नापास झालीस तर माझ्याकडे परत यायचं नाही. असं काही नाही होणार अण्णा. काय हो तुम्ही पण, अजून कॉलेज सुरूही झालं नाहीये आणि तुम्ही नापास होण्याच्या गोष्टी करताय. तुमच्यापेक्षा उत्तम डॉक्टर होईल बघा अमूल्य. म्हणजे काय व्हायलाच पाहिजे. मग जय ग बाळ. तुमचा फॅमिली मॅटर संपल्यावर मला बोलवा. हा, मी येतो. हवं तर. हा, मला ना न चुकता काम करायचंय सर. मी येतो. हा, हो, बोलवतो ना मी, आणि प्रिंटआउट काढून ठेवतो. आल्यावर फक्त त्यावर नाव आणि सही कर. आणि आज मी त्यावर सही करणार आहे. ठीक आहे, येतो मी सह्या करायला. पण सर, मी मानलं तुम्हाला. म्हणजे आमच्या घरचे सगळे फुल इम्प्रेस झालेत तुमच्यावर. हो ना. आणि कसं आहे, माझा दादा हे असं काहीतरी करेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. तुम्हाला हे सगळं बोलायला हीच वेळ मिळते का? ऑफिसमध्ये काम करण्याची वेळ ही. तुम्ही कामं कधी करता का?
गप्पा झाल्या की म्हणजे कसं आहे दादा, आम्ही काय करतो माहितीये, आम्ही ना भरपूर गप्पा मारतो, मग थोडंसं काम करतो आणि मग परत गप्पा मारून पोट भरलं ना की मग परत थोडंसं काम करतो. तिथे घरी विक्रांत माझं डोकं खातो. सारखं आपलं प्रेम प्रेम लग्न लग्न, आणि इथे तुम्ही तिघे, आणि त्यात तो विजय, 3 पर 1 फ्री. हे जर असंच सुरू राहिलं ना तर हे सगळं सोडून मी हिमालयात जाईन. हो, पण मग तू तिकडे जाताना पण विजयला बरोबर घेऊन जाशील ना? हो, नाहीतर म्हणजे तू राजीनामा मागणार कोणाकडून? त्या का खोटं बोलतो माझ्याशी? हे खोट आहे. काय अरे, ही बघ ना, सगळी लग्नाची तयारी चालू आहे. हे बघ, हे बघ, हे बघ साडी, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ दागिने, साडी, सगळं रेडी आहे. फक्त मंगळसूत्र नाहीये, पण ते लवकरच होईल मॅनेज. आम्ही करणार होतो. मम्मा मम्मा, हे बघ ना, तू बघतेस ना? हा, बघतेस ना? हे बघ, मी सगळं कपडे रेडी केले, सगळे लग्नाचे ड्रेस आहेत, माझ्या लग्नाचे ड्रेस आहेत. मी स्वतः चॉईस केलेले ड्रेस आहेत. सगळा चॉईस माझा आहे. विक्रांत पण माझाच चॉईस आहे. विक्रांत पण माझाच चॉईस आहे. आमचं लग्न होणार आहे, सगळं ठरलंय. कपडे, दागिने, डान्स. पूजा, इकडे ये ना लवकर. इकडे आपण ना डान्स करून दाखवूया. हा, तू विक्रांत हो आणि मी सारिका. म्हणजे ऐका, हे बघा, थोडीशी प्रॅक्टिस कमी झाली आमची, पण तरी होईल मॅनेज. ते तोपर्यंत आम्ही करू. हा, दाखव आपण काय केलं होतं आपण. हा, असंच काहीतरी केलं होतं ना, असंच काहीतरी केलं होतं. म्युझिक असंच काहीतरी केलं होतं. नाही बघा, माझं लग्न आहे अजून, कळतंय का? हे बघ, सगळी तयारी झाली आहे. कपडे झाले, दागिने झाले, अजून काय राहिलं? हा, डेकोरेशन मम्मा. वेडिंग कार्ड राहिले, डेकोरेशन राहिले, आणि अजून काय राहिलं? यू नो व्हॉट मम्मा, आय एम सो हॅपी. हे लग्न होत आहे. माझं विक्रांतवर खूप प्रेम आहे. आणि विक्रांत फक्त माझा आहे. विक्रांत फक्त माझा. विक्रांत फक्त माझा. विक्रांत फक्त माझा. सारिका, काय होते? डोळे उघड ना. सारिका, हे असं काय होऊन बसलो आपल्या मुलीच्या बाबतीत? कसं सांभाळायचं हिला? आपण नेमकं कुठे चुकलो हेच कळत नाहीये. तुम्ही जरा शांत व्हा आधी, वाटेल तिला बरं. आपण घेऊ तिची काळजी, पण एक लक्षात ठेवा, काहीही झालं तरी तिला दुखवायचं नाही. आणि 2-4 दिवस जरा तिच्या मैत्रिणींना इकडे फिरकूच देऊ नका. सारिकाला बाहेरची कोणतीही माहिती कळता कामा नये. तिच्या तब्येतीची चर्चा होणार नाही याची काळजी घेऊया. ही गोष्ट घराबाहेर जाता कामा नये. अहो, तुम्ही जा झोपायला. मी थांबते ना सारिका सोबत. कशी झोप लागणार आहे? त्यापेक्षा इथे थांबलेलं बरं. किमान ही माझ्या डोळ्यासमोर तरी राहील. विक्रांत, बच्चा, शांत हो. कोणी कुठेही जात नाहीये बाळा. विक्रांत जातो. तुम्ही थांबवा ना. हो,
मी बोलेन त्याच्याशी. तुम्ही तुमचं ऐकेल. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर. मग आत्ता शांत हो भाऊ, शांत हो. तुला वाटतंय ते शक्य आहे? इथे एकाच्या पारड्यात सूक टाकलं की दुसऱ्याच पारडं खाली जाणार. हे बघ सार्थक, सारिका प्रेमात होती हे मला माहिती. तिच्या वागण्या बोलण्यातून मला हेही समजलं होतं की तिच्या मनात आरतीविषयी किती राग आहे. पण ती इतकं मनावर घेईल असं खरंच वाटलं नव्हतं रे. आणि चल मान्य आहे, आपण सगळे मिळून आता तिला सांभाळून घेऊ, तिच्या कलानी घेऊ. पण उद्या जेव्हा विक्रांत आणि आरतीचं लग्न होईल तेव्हा कसं सांभाळणार आहोत आपण तिला? एकीकडे ती कोणाचं ऐकून घेत नाही आणि दुसरीकडे विक्रांत, त्याच्या मनाविरुद्ध जर काही झालं तर तो काय करेल याचा नेम नाही. परत त्याने जीव वगैरे द्यायचा प्रयत्न केला तर? तुला एक गोष्ट कळतेय का सार्थक? या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतोय? तुझ्या मम्मा पप्पांना, माझ्या आईला, आणि तिकडे अमूल्याच्या आई आणि अण्णांना. हो, लहानांमुळे मोठे भरडले जात आहेत. आता सारिका या अवस्थेमधून कधी बाहेर येईल यापेक्षा जास्त महत्वाचं काय माहिती? ती या अवस्थेमधून बाहेर आली तरी ती हे स्वीकारू शकेल का की विक्रांतशी तिचं लग्न कधीच होऊ शकणार नाहीये? सांग ना सार्थक, ती हे सगळं ऍक्सेप्ट करू शकेल? तू बोल ना काहीतरी. ती अशीच आहे का पहिल्यापासून? इतकी हट्टी? आद्या, सारिका तशीच आहे लहानपणापासून. ती उद्धट वाटते, पण तिला व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला ना तर ती काही लपवत नाही, काही मनात ठेवत नाही. आणि ही तिची खरी बाजू. पण ती जेव्हा कशात गुंतली ना तर गुंततच जाते, वाहवत जाते ती. तुला सांगतो आद्या, लहानपणी आम्ही एक मांजर पाळली होती. ती मांजर हरवली. हिने आरडाओरड करून संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. रस्त्यावर दिसेल ती मांजर घरी आणायची आणि माझी माऊ म्हणून सांभाळत बसायची. आपण काही दिवसात विसरतो, पण ती विसरायलाच तयार नसते. खूप दिवस लागले तिला यातून बाहेर पडायला. मग यावेळी सुद्धा तिला असेच खूप दिवस लागतील? माहित नाही, लवकर बरी झाली पाहिजे ती. सार्थक, पप्पांनी सांगितलंय की अमूल्य, हे सोपं नाहीये. हा काय कोणता पार्ट टाइम कोर्स नाही. तू मेडिकलला ऍडमिशन घेतेस. टाइम टेबल बघितलंस का? जेवायला पण वेळ मिळणार नाही तुला. आणि आमच्या इंजिनिअरिंग पेक्षा ना जास्त अभ्यास असतो MBBS मध्ये. हो सर, मला कल्पना आहे. म्हणजे मला अण्णांनी पण समजावलं. त्यांनाही वाटतं की हे शक्य नाही. पण सर, मी काय म्हणते, आपण एकदा प्रयत्न करून बघू ना. अहो, असे कितीतरी लोक आहेत सर ज्यांनी पार्ट टाइम जॉब करून MBBS पूर्ण केलं. सो मला फक्त एक चान्स द्या तुम्ही. आणि समजा नाही जमलं ना तर मग मी ही नोकरी सोडून देईन आणि फुल टाइम कॉलेज कर. पण सर प्लीज, मला आत्तासाठी ना फक्त तुमचा सपोर्ट हवाय. एकदा मी डॉक्टर झाले ना मग मी सगळ्यांना सांगेन की मी तुमच्यामुळे डॉक्टर झाले. आणि सगळ्यांना हे पण सांगेन की वेदांत वानखेडे माझे आधारस्तंभ होते आणि त्यांनी माझी खूप मदत केली. बरं ठीक आहे सर, येते मी. दादा आणि म्हणजे आद्या मॅडम आणि सार्थक सर, त्यांना पण पेढे द्यायचे. मी ऍक्च्युली सगळ्यात पहिले तुम्हालाच पेढा दिला. येते मी. अगं मम्मा, बसायला वेळ नाहीये. माझं संगीत आहे ना आज. अरे काय तुम्ही, अजून कसं नाही आवरलं? अजिबात वेळ नाहीये. तिकडे पाहुणे आपली वाट बघत असतील. आणि
आणि मला सांगा, आपण मुलीकडचे होत ना, मग आपण तिकडे आधी पोचायला नको का? चला चला लवकर आवरायला घ्या, चला लवकर. होतोय आम्ही तयार. तू बस ना, वेळ आहे अजून आपल्याकडे. हेच उशीर केला ना की वेळ निघून जाते हातची, कळलं का? पप्पा, प्रत्येक फंक्शनला वेगळे कपडे घालायचे, हा? म्हणजे कन्यादानाचा विधी असतो ना, तेव्हा आपल्या दोघांचे फोटो छान आले पाहिजे. नक्की. मम्मा, काय ग? सार्थक दादाच्या लग्नात तू खूप पुढे पुढे करत होतीस, आता काय झालं मग तुला? हा, तिकडे एक तू विक्रांत माझी वाट बघत असेल. किती गोष्टी बाकी आहेत. हळद बाकी आहे, डान्स बाकी आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का? माझ्या मैत्रिणी आहेत ना, त्या मला सरप्राईज देणार आहेत. म्हणून म्हणते, मला अजिबात वेळ वाया घालवायचा नाहीये. उशीर झालेला मला चालणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लग्नाचा मुहूर्त. त्या मुहूर्तावरच लग्न लागलं पाहिजे, म्हणजे आमचं पुढचं आयुष्य पण सुखात जाईल ना बाप्पा. त्यामुळे मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा. हो, आणि सगळं अगदी तुझ्या मनासारखं आणि वेळेवर होणार आहे. तू काहीच काळजी करू नकोस. तुझा पप्पा आहे ना तुझ्या सोबत. तुमच्यावर विश्वास आहे हो. याचं काय पण दादाचं काय? तुला काय सांगितलं होतं मी? हा, याला मी सांगितलं होतं फोटोग्राफरला फोन कर. केलास तू? हा, केलास का? अरे इथे घरात कॅन्डिड पिक्चर्स काढायला कोणीच नाहीये. मला सांग, मी सोशल मीडियावर काय टाकू? इच्छा पूर्ण झाली. मला नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं. आता फायनली माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅट्स. काय असं इतकं कोरडं कॉंग्रॅच्युलेशन्स? मिठी नाही, काही नाही. काय झालंय वहिनी? मी कशाचे पेढे दिले? तू ते तुला. अरे काय झालंय? तुम्ही दोघं असे का बसलात? दादा सांग मला, काय झालंय? मला ऐकायचंय. अरे बोल ना, काय झालंय? वहिनी, काय झालं वहिनी? हे शांत हो ग, काय झालं सांग ना मला. दादा, अरे तू तरी सांग. वहिनी मला सांग बरं आधी, काय झालंय? तिकडे एक तू विक्रांत माझी वाट बघत असेल. किती गोष्टी बाकी आहेत. हळद बाकी आहे, डान्स बाकी आहे. दादा रे, काय होऊन बसलंय? सारिका विक्रांतच्या प्रेमात आहे हे माहिती होतं, पण ती इतकं मनाला लावून घेईल असं कधीच वाटलं नाही. बरं, आता कशी आहे ती? सध्या ट्रीटमेंट सुरू आहे, झोपून असते. पण जेव्हा जागी होते तेव्हा एकच, माझं लग्न, माझं लग्न, माझं लग्न. डॉक्टर म्हणाले लवकर बरं वाटेल तिला.
दादा अरे ती बरी होईल, पण ह्या तिघांच्या आयुष्याचा गुंता कोणी सोडवायचा आणि कसा? एका क्षणी वाटतं की सगळं नॉर्मल होईल, पण मग परत काहीतरी घडतं. आपण सगळे जेवढं यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय ना, तेवढेच ह्यात अडकत चाललो. हे सगळं कसं नॉर्मल होणार? हे तिघेही खुश राहतील असा काही मार्ग नाहीये का? आम्हालाही तोच प्रश्न पडलाय. सारिकाला जे हवंय ते विक्रांतला नकोय. आनंदाश्रू आहेत का? डोंट वरी, आता लवकरच मी तुमच्या घरी येणार आहे. बरं चला तयार व्हा लवकर. मला कळत नाहीये तुमच्यापैकी कोणीच मला खुश का दिसत नाहीये. काही प्रॉब्लेम आहे का? बरं ते जाऊ दे. एक मैत्रीण नाहीये हेल्प साठी, सगळं मलाच करावं लागतं. हाय सारिका. अरे डॉक्टर काकू तुम्ही, एक मिनिट, तुम्ही रेडी का नाही आहेत? अशा येणार आहात तुम्ही? अगं नाही, मी चेंज करणार आहे ना. तू बस बरं आधी जरा. बस बस. पण मग तुम्ही इथं चेक कोणाला करायला आलाय? पप्पांना? पप्पांचं बीपी वगैरे वाढलंय की काय? नाही असू शकतं. काय मुलीचं लग्न आहे ना, वडिलांचं बीपी वाढणारच. एक मिनिट, तुम्ही मला का चेक करताय? बच्चा रुटीन चेकअप आहे, करून घे. ओके ठीक आहे. सारिका, लग्नामध्ये खूप धावपळ होणार आहे की नाही तुझी, म्हणून व्हिटॅमिन्स देते. घेशील ना? नाही ऍक्च्युली आयडिया चांगली आहे. हळद आहे, संगीत आहे, नंतर लग्न आहे, नंतर रिसेप्शन आहे, डीजे पण ठेवला मी, 3 डान्स करायचे. आता एवढं सगळं करायचं म्हटल्यावर एनर्जी नको का? बरोबर आहे तुमचं, द्या. अजिबात थकवा जाणवणार नाही. पण तुम्ही येताय ना नक्की लग्नाला? अगं आम्ही दोघंही येणार आहोत. थँक्यू सो मच. किती गोष्टी बाकी आहेत, एक तर वेळ पण कमी आहे, आणि त्यात माझ्या मैत्रिणी बघितलं कुठे आलेत अजून. कधीपासून वाट बघतेय मी त्यांची. ह्यांचं बरं आहे, विक्रांतला किती मित्र आहेत, भाऊ आहे मदतीला. इथे आमच्याकडे बघा, मैत्रिणी नाही, घरचे आणि तिला नंतर आत घेऊन जा. डॉक्टर, कधी बरी होईल माझी सारिका? प्यार तो तुमसे मम्मा कशी आहे सारिका? डॉक्टर येऊन गेले, इंजेक्शन दिले म्हणून झोप लागले. तुझी आई येऊन बघून गेली सारिका कशी येते. त्यांना काळजी आहे माझ्या सारिकाची. मम्मा आज माझं ऑफिसमध्ये लक्षच नव्हतं लागत. सारिका कशी असेल, काय करत असेल हेच विचार येत होते मनात. मम्मा मम्मा आपण मित्र आहोत, पण मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाहीये, आणि ही मैत्री वगैरे नकोय मला. मी सांगितलंय मला तू हवायस विक्रांत. आपलं लग्न ठरलंय, अरे सगळी तयारी झालीये, फक्त ही मध्ये येते, प्रत्येक वेळी मध्ये येते.
प्रत्येक वेळेस तू विक्रांतला प्रेमाच्या जाळ्या तोडतेस आणि त्याला माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतेस ना? नाही नाही, मी नाही सहन करणार, मी नाही होऊ देणार हे. सारिका हे बघ, माझं आणि विक्रांतचं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे ग. तुझ्या नशिबात नाहीये विक्रांतचं प्रेम, तर मी काय करू? तू काहीच करू नकोस आता, कारण आता जे करणार आहे ना ते मी करणार आहे. विक्रांत आता कायमचा माझा होणार आहे. तुमच्या दोघांच्या सो कॉल्ड प्रेम कहाणीचा अंत आता मी करणार आहे. सारिका गन खाली कर. सारिका आपण बहिणी आहोत, अगं काय करतेस तू? तुला कळतंय का? हो, वेडी आहे मी. सारिका! आहे वेडी मी, पण आता मला जे हवंय ना तेच मी करणार आहे. सारिका ऐक, आधी गन खाली कर. पुढे येऊ नकोस हा, पुढे येऊ नकोस, नाही तर तुला पण गोळी मारेन. कसला सूड घेतेस तू? काय मिळणार आहे तुला हे करून? तू मिळणार आहेस मला, ही आतापर्यंत तुम्हाला मिळणार नाहीयेस, त्यामुळे मी हिला सोडणार नाहीये. सारिका हे बघ, मी मारून टाकणार आहे हिला, मी नाही सोडणार आहे. सारिका गन खाली कर.